बरडावर माझं लाडकं ठिकाण, मुंडे साहेबांचं लाडकं ठिकाण बरड, तिथली सभा हे नेहमी अविस्मरणीयच असते. या ठिकाणी कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या ऑनलाईन मोबाईल बँकिंग सेवेचा फोनपे आणि गुगल पे या सुविधांचा लोकार्पण सोहळा आहे. या सोहळ्याला मला इथे 13 तारखेला यायचं होतं, पण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलल्यामुळे मला बदलावं लागलं आणि मी आज 16 तारखेला इथे आले. 13ला एवढेच लोक होते का? मागे कोण बोलायले खूप जोरजोरात? गब्बस म्हणवता ना. 13 तारखेला एवढेच लोक होते का जास्त होते? परत एवढेच लोक आले, कशामुळं बरं? हा, माझ्यामुळं? माझ्याकडे काही बँक नाही बाबा. या प्रेमामुळे आले. राजकारणामध्ये नाव कमवत असताना, कामं करत असताना, कागदावर कामं करत असताना, एक अजून विकासाचं नातं जोडत असताना एक धागा फार महत्त्वाचा आहे. तो हृदयातून हृदयापर्यंत जाणारा प्रेमाचा धागा, जो गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये विणला. त्यांनी शिकवल्यामुळे पद असो किंवा नसो, नेहमी लोकांची गर्दी ही आशीर्वाद आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा आणि त्यांची पुण्याई आहे. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. आज या कार्यक्रमाला मंचावर खासदार प्रीतमताई आत्ताच भाषण केलं त्यांनी. नमिताताई आणि अक्षय मुंदडा यांची डील झालेली आहे की एकदा अक्षय भाषण करेल, एकदा नमिताताई करतील. ही आकडेवारी वगैरे बघून ते म्हणले आता इथं अक्षयनीच बॉलिंग करायला पाहिजे, म्हणून अक्षय मुंदडांनी भाषण केलं आणि खूप चांगलं भाषण केलं. विक्रम बाप्पा, विजयकांत यांच्या एवढाच किंवा कमी जास्त अनुभव वसुलीचा चांगला आहे अक्षय भैयाला सुद्धा. मी अक्षय भैयाचे सल्ले घेत असते काही गोष्टींमध्ये, तर म्हणलं खूप हुशार मुलगा आहे, लहान वयापासून कामाला लागलं की माणूस हुशार होतं, तर मी नेहमी त्याचे सल्ले घेत असते. खूप त्याला माहीत असतं. आज त्यांनी तोंडपाठ दाखवलं की मला हा मतदारसंघाचा रस्ता माहिती आहे, एक सबस्टेशन माहिती आहे, सगळं माहिती आहे. तर ते सगळं म्हणून त्यांनी सांगितलं की नमिता तू राहू दे, मी भाषण करतो. आज मंचावर उपस्थित माजी आमदार आमचे केशवदादा, आमचे विक्रम बाप्पा, मंचावर उपस्थित रमाकांत बापू, मंचावर उपस्थित माधव तात्या, आमच्या सुशीलाताई, संतोष हंगे आमचे जिल्हा परिषद सदस्य, मंचावर उपस्थित आमचे अत्यंत ज्येष्ठ मार्गदर्शक, खूप प्रेम करतात, मुंडे साहेबांचं नाव काढलं की डोळ्यात पाणी येतं, आमचे घुले काका, अंकुशांना इंगळे, आमच्या अनेक वर्ष आमच्यावर काम करतात, बरेच वेळा आमच्यावर काम करतात. मंचावर उपस्थित भारत बाप्पा, आमचे जिल्हा परिषदचे सदस्य, तळमळीने काम करत असतात, नेहमी पाठपुरावा करत असतात. मंचावर उपस्थित वकील संघाचे लाडाबा, आमच्या डॉक्टर शालिनी कराड, त्यांचं माहेर आहे, नेहमी इकडेही लक्ष असतं त्यांचं. आमच्या योगिनी थोरात, आमचा भगवान केदार, आमचा मानधनाध्यक्ष, आणि अगदी मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं तेवढ्यापासून माझा म्हणजे काही पण पद आलं की भगवान केदार आहेच. डॉक्टर वासुदेव नेहरकर हे आमचे सल्लागार आहेत बरं का सगळे. मंचावर उपस्थित आमचा विष्णू घुले, सभापती राहिला, छोट्या वयात सभापतीचा त्याला संधी देऊ शकले मी. आमचा संदीप पाटील, तोही सभापती राहिला, आता आमचा मंडळाचा अध्यक्ष आहे. आमचा राणा जिल्हा परिषदला फार कठीण मतदारसंघातून निवडून आला. आमचे अशोक लोढा, भरत बाप्पा, विजयकांत हे आमच्याबरोबर आले आणि आमची ताकद वाढली आणि आमची जिल्हा परिषद आली, हे मी नेहमी विसरणार नाही. आमचे मुरली बाप्पा, आमचे सुनील आबा गलांडे एकदम मुंडे साहेबांवर प्रेम करतात आणि म्हणजे असं काही असेल तर आम्ही गलांडे आबाचं मत नेहमी घेतो. अशोकजी मोराळे, कुणाचं नाव राहिलं असेल तर तुम्ही नंतर यांच्याशी निपटा, तिथे समोर दिसायलेले सगळ्यांचे नावं मला माहितीत. हो, वसंतराव आहेत, तपके आहेत, काका आहेत, सगळ्यांची नावं मला घेता येतील. पूर्ण विक्रम बाप्पांचा परिवार इथे आहे आणि समोर उपस्थित टोपीवाले, पागोटेवाले सगळे वडीलधारी मंडळी आहेत. तुम्हाला माझा इथून नमस्कार. माझ्या माई माऊल्यांना माझा नमस्कार.
आणि माझ्या युवा बांधवांना सुद्धा, जेन झी आहेत तुम्ही, आता जेन झी सगळ्या देशात ताकद आणि धुमाकूळ घालणार आहे, तुम्ही युवक आहात, पुढे भविष्य आहे. आज या सगळ्यांची नावं मी घेतली, याहूनही जास्त घेता आली असती. या सगळ्यांच्या साक्षीने विजयकांत यांनी मला निमंत्रण दिलं आणि हा सुंदर सोहळा पार पडलेला आहे. त्यांच्या ऑनलाईन सेवा देण्याचा आज शुभारंभ झाला असं मी जाहीर करते. या बँकेविषयी जेव्हा विजयकांत सांगत होते की 70 कोटीच्या ठेवी आहेत पतसंस्थेच्या आणि बँकेच्या 100 कोटी, मोठं माणसं आहेत. पण असंच होता येत नाही, विश्वासही निर्माण करावा लागतो. कारण वसुली, ठेवी, कर्ज तुम्ही देता, वसुली करता, हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा ठेवी तुमच्याकडे असतात ह्याचा अर्थ विश्वासार्हता या संस्थेची आहे. आणि खरंच आहे, मधल्या काळामध्ये इतका गोंधळ, ते काय ते तिरुमला ग्रुपचे लोक कर्जदारमध्ये, ते बिचारे परेशान, ज्यांनी पैसे ठेवले, वेगवेगळ्या पतसंस्था, हे सगळे इथे लोकांचे पैसे, गरीब माणसाचे कष्टाचे घामाचे पैसे बुडवत असताना अशा परिस्थितीत एक संस्था एवढी मोठी करणं, याला मी खूप 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 यांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देते. विजय, मी त्याला विजय भाऊ म्हणत असते, विजयकांत म्हणत नाही, विजय भाऊ. खरंच एक चिकाटी आहे, काम करतात, रेग्युलर येणार. त्यांनी सांगितलं स्वतःच भाषणात, आमच्या बाप्पाचा स्वभाव वेगळा आहे. त्यामुळं बाप्पाचा स्वभाव वेगळा आहे सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून बाप्पाने आज भाषण करू दिलं नाही का विजय? बाप्पाला भाषण नाही करू दिलं तुम्ही? असं बाप्पा अन्याय सहन करू नका तुम्ही पोरांचा, तुम्हीच कारभारीत ना अजून. हां, जरा जोर ठेवा. पण बाप्पाचा जरी स्वभाव वेगळा आहे तर विजयकांतचा स्वभाव खूप गोड आहे. आमचं तर चांगलं जमलं बाबा, एकदम. मला नम्रपणे विषय मांडणं, थोडक्यात विषय मांडणारे लोक आवडतात, लटांबळ लावणारे आवडत नाही. आणि त्यांच्या थोडक्यात विषय मांडण्यानी, पटकन विषय मांडण्यानी आणि पटकन करून घेण्यानी आत्तापर्यंत किती कॉलेज झाले बाबा विजय? माझ्या शतार्थीनी 5 कॉलेज मीच दिलेत आत्तापर्यंत. मी नाही दिले बरं का, मी फक्त फोन केलाय मंत्र्याला. ती जी धडपड लागते, ती चिकाटी लागते आणि तो नम्रपणा पण आहे ह्याच्यामध्ये. हे तिन्ही गुण आहेत जे पुढच्या भविष्यात, ते काय होता वेगळा बाप्पांचा. आता काय कुणी कुणाचं ऐकून देत नाही, आरेला कार्य म्हणतात लोक, त्यामुळे गोडच बोलून काम करून घ्यायचं आहे. तर ही पुढच्या पिढीला हे पंचायत आहे, त्यामुळे तो गोडवा पण ठेवून त्यांनी हे सगळ्या संस्था मंजूर करून घेतलेल्या आहेत. या संस्थामध्ये आपले पोरं शिकावे, आपल्या पोरांना नोकऱ्या लागाव्या, या संस्थेमध्ये शेतकऱ्यांनी विश्वासार्हतेने आपली ठेवी ठेवाव्या, त्यांच्या पैशाला कुणाची नजर लागू नये, ही काळजी मात्र विजयकांत तुम्हाला फार मोठ्या जबाबदारीने घ्यावी लागेल. कारण या गरिबांनी फार विश्वासाने या ठेवी तुमच्याकडे ठेवलेल्या आहेत. गरीबच नसतात ज्याच्याकडे ठेवी, त्याच्याकडे पैसे पण असतात. आणि त्यांनी सांगितलं, अंकुशराव आहेत, भरत बाप्पा आहेत, हे सगळे कर्ज फेडून टाकतात एका दिवसात. आणि ही मोठी पुण्याई आहे, त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आता इथल्या लोकांना बघायचं आहे, पंकजा ताईला बोलवा, कार्यक्रमाला बोलवा, हे निमित्त आहे. आता हे काही कार्ड काही एवढं मोठं निमित्त आहे, काही निमित्त आहे की चला बर्डावर कार्यक्रम घ्या, लोकांना बोलवा, जेव घाला. कारण शेवटी मी तरी किती लोकांपर्यंत पोहोचू शकते. महाराष्ट्रात असा एकमेव नेता आहे जो रोज जनता दरबार घेतो. कोणीही रोज जनता दरबार घेत नाही. रोज ते हक्क आहे माझा, तुमचा. मी रागवते एखाद्याला पाठीत, चल रे तू, किती वेळा येतो, किती वेळा काम सांगतो, मी रागवून पण बोलते, पण मी त्या माणसावर माझं प्रेम असतं, त्याला हक्क असतो म्हणून त्याला हक्काने सांगते, हे कर, हे नको करू. माझं रोज सकाळी पहिले उठलं की देवपूजा करते, देवपूजा झाली की जनतेत जाते. तुम्ही बघा माझं रुटीन, रोज व्हिडिओ बघता का नाही? कोण कोण माझे व्हिडिओ बघते हातवर करा बरं. अरे सगळेच बघतात. ते आमच्या बीडच्या तालुक्याचा एक कार्यकर्ता आहे, ते म्हणते, ताई आमच्याकडे गावात एक माणूस आहे, ते गुरं चारायला नेते आणि तिथं बसून तुमचे व्हिडिओ बघते. म्हणजे हे प्रेम आहे. हे व्हिडिओ मी करते कशासाठी? मला काही सिनेमात काम नाही करायचं आहे. मी करते की जर मला भेटता येतं विजयकांतला, मला भेटता येतं संतोष हांगेला, मला भेटता येतं अक्षय भैयाला, मला नमिताला भेटता येतं, मला प्रीतमताई, तर प्रीतमताईलाच भेटता येत नाही मला घरात असून, शालिनीताई माझ्याकडे येतात, आमच्या मोराळेताई फार भेटत नाहीत मला, पण भेटू शकता तुम्ही. विषयांना भेटायला काय हरकत आहे. पण हे सगळे आम्ही एकमेकांना भेटतो. पण तुम्ही कसे मला भेटणार? ज्याला माझ्याकडे काही काम नाही, ज्याला निस्वार्थ भावना आहे, फक्त बघायचे
आहे, डोळ्यांनी बघायचंय, डोळ्यात साठवायचंय, डोळ्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे. त्या माणसाला भेटायला असे कार्यक्रम किती चांगले. हे निमित्त आहे, हे निमित्त आहे माझं तुम्हाला भेटायचं. खूप व्याप आहे, खूप संघर्ष आहे, खूप कठीण परिस्थिती. असं नाही आहे की सोपं आहे. आपल्याला एखादा राज्य आहे, मुंडे साहेबांनी एका शून्यातून निर्माण केलेलं आहे. हे जसं शिवाजी महाराज म्हणायचे रयतेचं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे हे रयतेचं राज्य आहे. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे, भगवान बाबांची शिकवण आपल्या रक्तामध्ये आहे. आणि अशा वेळी हे जनतेसाठी केलेलं मंत्रिपद आहे. असा आशीर्वाद घेऊनच मी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. जेवढ्या टाळ्या त्या शपथविधीला मला पडल्या तेवढं माझ्यावर कर्ज झालं विजयकांत. या प्रत्येक टाळीचं, या डोळ्यांनी दिलेल्या आशीर्वादाचं, या माझ्याकडे बघणाऱ्या प्रत्येक प्रेमाच्या नजरेचं माझ्यावर कर्ज आहे. आणि हे कर्ज उतराई होण्याचा एकच मार्ग आहे, जीवनात श्वासाचा श्वास असेपर्यंत मुंडे साहेबांनी दिलेल्या या जनते हे सोन्यासारख्या माणसांची सेवा करणं हेच काम. आता मला खातं मिळालं पहिले ग्रामविकास. ग्रामविकास अक्षय बोलला, खूप छान अक्षयने मार्गदर्शन केलं. तर स्वतःविषयी स्वतः बोलायचा माझा स्वभाव नाही, पण ग्रामविकास खातं मिळाल्यावर मला वाटायचं आपण काय करावं. मग गावागावामध्ये विकास निधी देण्याचं काम केलं. जे गावं कधी ज्यांच्या टोपलंभर खडी पडली नाही त्यांना आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जोडण्याचं काम केलं. मध्ये 5 वर्ष पडल्यानंतर काय तुमच्या जीवाची कालवा झाली, पण मी लोकांचे काम सातत्याने करत राहिले. पक्षाने मला दिल्लीचं काम दिलं. आज परत मी मंत्री बनून आले पशुसंवर्धन खातं. मला आता ह्याचं करावं काय. पशुसंवर्धन खात्यात लोकांचं काय काम करावं बाबा. ग्रामविकासमध्ये मला काही कळलं नाही. मी योजना आणली, जलसंधारणाची आणली का नाही, जलयुक्त शिवार, गावागावात बंधारे झाले का नाही, टँकर कमी झाले. मी जेव्हा मंत्री झाले 2000 टँकर होते या जिल्ह्यामध्ये. मंत्रिपद संपताना 0 टँकर होते. 1 वर्षात 0 टँकर झाले. हे जमिनीमध्ये पाणी पेरायचं काम केलं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली. बचत गटाची चळवळ राबवली. शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्या केल्या. लोकांची लूट थांबवण्याचं काम मुंडे साहेबांच्या संस्काराने केलं. आता या पशुसंवर्धनमध्ये काय करू विजयकांत. तुम्ही आता मला संस्था मागितल्या, बँक नाही मागितली, ते संस्था, शिक्षण संस्था मागितल्या. आता एखादं काहीतरी मागा ना, पोल्ट्री गोट्री पिगरी काहीतरी मागा. आपल्या या ग्रामीण भागातल्या युवकांना जीन पॅन्ट घालून, गॉगल घालून या युवकांनी उद्योजक बनावं हे माझं एक स्वप्न आहे. माझा एक स्वभाव आहे. मी वर्षाच्या पहिल्या तारखेला काही गोष्टी लिहित असते 1 जानेवारीला, की या गोष्टी या वर्षात मला करायच्यात, या गोष्टी या महिन्यापर्यंत झाल्या पाहिजे, या गोष्टी या तारखेपर्यंत झाल्या. मी लिहिते आणि मग ते लिहिलंय. तर मला आता पशुसंवर्धन खात्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत. 50% सबसिडी आहे. काय 50%? 1 कोटी गुंतवले तर 50 लाख सबसिडी. म्हणजे बोगस नाही. बिना रस्ते करता बिल उचलायचे, बिना सभागृह करता आज ह्याचं नाव उद्या त्याचं नाव असं करून पैसे हटवायचे. त्याच्यासाठी नाही आहे. तुम्हाला त्या नियमाने जावं लागेल. कारण जो नियमाने जगायला शिकवतो, नियमाने राहायला शिकवतो, तो खरा नेता असतो आणि तो जीवन लोकांचं घडवत असतो. अरे जा तू करून दारू पी, मी तुझ्या मागे आहे. दारू पिऊन गाडी चालवी, वा मी तुला सोडवतो, मी कॉन्स्टेबलला बोलतो. असं करून तो मुलगा मरल ना. ह्याच्यासाठी नाही ना राजकारणात नेहमी की तुम्ही धाब्यावर दारू पिऊन गाडी चालवायची. ह्याच्यासाठी नाही ना राजकारणात की तुम्ही सिग्नल तोडायचा, तुम्ही कुठं चोरी करायची, तुम्ही कुठंच नाही. आणि तुम्ही नाहीच हो. तुम्ही सोन्यासारखे माणसं आहे, दृष्ट काढावं असे माणसं आहे. तुम्ही सगळे इथं बसलेले लहान पोरं आहेत. ह्यांनी उद्योजक झालं पाहिजे, ह्याला लखपती झालं पाहिजे, ह्याच्या स्वतःची किंमत ह्याची वाढली पाहिजे, जीवनामध्ये त्यांनी मोठं झालं पाहिजे. ह्याच्यासाठी काम करायचं. ही योजना खूप सुंदर आहे म्हणून प्रशिक्षण केलं. तू कशाला आलास इथं गप्पा आणायला? मी भाषण करायला तिकडेच गप्पा मारायलाच पाठ करून. या उद्योजक करायचे गावोगावी. या योजनेमध्ये आपल्या सर्वांना कळावं की
ही योजना काय, म्हणून प्रशिक्षण घेतलं. 4,000 लोक अक्षय मंडळांनी सांगितलं, 4,000 लोक या केजमध्ये आले. अरे किमान 25,000 तरुणांनी केवळ बीड जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. ही योजना माझी तयार होऊन 1 वर्ष झालंय. मुख्यमंत्र्यांकडे आहे IT विभाग, म्हणजे सॉफ्टवेअर त्यांच्याकडे आहे. ते सॉफ्टवेअर तयार झालं, त्याचं ट्रायल एरर चालू आहे. ते मंगळवारी कदाचित आम्ही लॉन्च करू. ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. सगळं समजून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल आणणारी ही योजना आहे. 4,000 कोटीचं बजेट आम्ही त्याला ठेवलेलं आहे. जसे जसे खर्च होतील तसे तसे द्यावे लागतील सरकारला. मला काल माझे सचिव म्हणले, मॅडम 4,000 कोटी पुरणार नाही, आपल्याला 20,000 कोटी लागतील. इतके युवक तयार झालेले आहेत गावोगावी उद्योजक बनण्यासाठी. हे तुमच्यासाठी करण्याची माझी इच्छा आहे. तुमच्या पशुधनाचा विमा, आता आपण विम्याची योजना बंद झाली होती सरकारमध्ये, ती विम्याची योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्याला, हे शेतकऱ्यासाठी आहे ना, कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी आहे. ज्याचं रान कसलं तरी काही निघत नाही, त्याला सुद्धा हे पोल्ट्री वगैरे करता येईल. त्याच्यासाठी ही योजना आहे आणि त्यासाठी मी काम करते. योजनेची माहिती दिली आहे, तुम्ही योजनांचा लाभ घ्या. विजयकांत, तुम्ही स्वतःच्या सर्कलमध्ये सुद्धा लोकांना पूर्णपणे, सगळ्यांनी आपापल्या सर्कलमध्ये या योजनेचं चांगलं काम करा. इथे कोणाचा वशिला नाही, शिफारस नाही, कोणाला रुपया द्यायचा नाही, काही भानगड नाही. फक्त ऑनलाईन व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित कागदपत्र सादर करायचे आहेत. हे माझी इच्छा आहे. हां, आता गट वाईज शिबिर घ्यायचे, जिल्हा परिषद गट वाईज असं आमदारांनी ठरवलेलं आहे, अक्षय भयांनी ठरवलं आहे, तेही घेतील. आणि खूप तुम्ही, म्हणजे माझी इच्छा आहे ना, तुमच्या आईला जरी कठी साडी असावी, बायकोच्या गळ्यात मणी मंगळसूत्राशिवाय एखादा दागिना असावा, तुमचे लेकरं शिकावे, तुम्ही मोठे व्हावे आणि मला आशीर्वाद द्यावा जिथे आहे तिथे, की आमच्या गोपीनाथाची, आमच्या मुंडे साहेबाची पोरगी साहेबाला शोभल असं काम करते. मला आयुष्यात काही नको, तुमचा आशीर्वाद हे खूप 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 मोलाचा. फक्त आता एकीने राहा, जीवाने राहा, अशी मूठ घट्ट करा. तोंडाने कमी बोलून वागण्यामध्ये जास्त शहाणपणा दाखवा. कसं असतं, रात्र वैऱ्याची असते, काळ खराब असतो. जेव्हा खूप काळ खराब असतो तेव्हा गपचूप बघायचं आणि योग्य वेळी आपण काम करायचं असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, शहाण्यासारखं राहा, सगळं चांगलं होईल. सगळ्यांना घेऊन एकत्र प्रेमाने राहू. मला तो समाज नको आहे जिथे लोक एकमेकांच्या दवाखान्यात जाताना ते डॉक्टरची जात कुठली बघायलेत किंवा दुकानाला जाताना जात कुठली बघायलेत. ही परिस्थिती जरी झाली असेल, करणारे आपण नाही, आपण बदलणारे आहोत. आपण परिस्थिती बदलणारे लोक आहोत आणि म्हणून परिस्थिती बदलणार. मला रोज एवढ्या उचक्या येतात, कारण पंकजाताईंचा कार्यकाळ सगळ्या जिल्ह्यांनी बघितलेला आहे. रोज आठवण काढतात लोक, ताई आशा, ताई आहेत, ताई आहे. पण मी आहे, मी कुठं नाही, मी इथंच आहे. आणि कोणतरी बातमी दिली ती ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे. मला काय झालंय, रिटायर काय व्हायचंय? 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं. आता मला 47 वर्ष पूर्ण झाले, अजून माझ्यात दम आहे, तोपर्यंत काम करायचं. पण कधी कधी कष्ट खूप पडतात आणि आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे, ही भावना असते. आणि आपण, मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले हो, खूप कष्ट काढले. देवानी सुखाने खाऊ दिलं नाही. 5 वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते, हा मला विश्वास आहे. म्हणून आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्यासाठीच काम करतोय, ही भावना आहे. जिथे आहेत तिथून शरीराने भेट नाही झाली तर हृदयाचं नातं मात्र तोडू नका. मांडलेला एवढा मोठा संसार आहे, मोडणारे असंख्य आहेत. हा संसार मोडू नका. हा संसार पूर्ण चालू ठेवण्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, उज्ज्वलसाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी, या जिल्ह्याच्या भविष्यासाठी, समस्त शेतकरी वर्गासाठी, बहुजन समाजाच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्यावर सोपवते, तुमचा प्रेमाचा आशीर्वाद घेते आणि मी आमच्या विक्रम बाप्पाच्या यशस्वी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी काम केले लोकांसाठी. त्याला मी काय करू, तू जी चिठ्ठी वाजली, मी भाषणात नाही विचारणार, ही जीवाची वाडी नाही. त्याच्यामुळे इथे मी पूर्ण तुम्हा सर्वांना इथे एवढीच जबाबदारी देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.